अध्याय 3 कर्मयोग. अर्जुन उवाच ज्यायसी चेत्कर्मणस्ते मता बुद्धिर्जनार्दन तत्किं कर्मणि घोरे मां नियोजयसी केशव. अर्जुन म्हणाला, हे जनार्दन, हे केशव, जर तुम्हाला वाटते की बुद्धी ही सकाम कर्मापेक्षा श्रेष्ठ आहे, तर तुम्ही मला या घोर युद्धात गुंतवण्याचा आग्रह का करीत आहात? तात्पर्य: आपला जिवलग मित्र अर्जुन याला भौतिक दुःखाच्या महासागरातून मुक्त करण्याच्या दृष्टीने पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांनी या पूर्वीच्या अध्यायात आत्म्याच्या स्वरूपस्थितीचे विस्तृत वर्णन केले आहे आणि आत्मसाक्षात्काराच्या मान्य करण्याचा मार्ग म्हणजे बुद्धियोग किंवा कृष्ण भावना हा आहे, अशी शिफारस केली आहे. काही वेळा कृष्ण भावना म्हणजे निष्क्रियता होय, असा गैरसमज केला जातो आणि अशी गैरसमजूत असणारा मनुष्य बऱ्याच वेळा एकांतवासात पवित्र हरिनामाचा जप करून पूर्णपणे कृष्ण भावनाभावित होण्याकडे प्रवृत्त होतो. परंतु कृष्ण भावनेच्या तत्त्वज्ञानात पारंगत झाल्याशिवाय एकांतस्थळी पवित्र हरिनामाचा जप करणे उचित नाही, कारण अशा ठिकाणी अज्ञानी लोकांकडून एखाद्याला केवळ पोकळ मानसन्मान प्राप्त होईल. अर्जुनालाही वाटते की कृष्ण भावना, बुद्धियोग किंवा आध्यात्मिक पथावरील ज्ञानविषयक बुद्धी म्हणजेच सक्रिय जीवनातून निवृत्त होणे, एकांतवासात जप तप करणे याचे आचरण करणे होय. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर अर्जुनाला कृष्ण भावनेचे कारण सांगून चतुराईने युद्ध टाळायचे होते, परंतु प्रामाणिक शिष्य म्हणून त्याने ही गोष्ट आपल्या गुरुसमोर मांडली आणि श्रीकृष्णांना आपल्यासाठी आचरणीय अशा उचित मार्गाबद्दल प्रश्न केला. याचे उत्तर म्हणून भगवान श्रीकृष्णांनी कृष्ण भावनाभावित कर्म किंवा कर्मयोगाचे विस्तृत वर्णन या 3 अध्यायामध्ये केले आहे. व्यामिश्रेणेव वाक्येन बुद्धिं मोहस सीव मे तदेकं वद निश्चित्य येन श्रेयो हमाप्युयायम. तुमच्या संदिग्ध बोलण्यामुळे माझी बुद्धी गोंधळून गेली आहे. म्हणून यापैकी कोणती गोष्ट माझ्यासाठी सर्व दृष्टींनी श्रेयस्कर आहे ते कृपया निश्चितपणे मला सांगा. तात्पर्य: यापूर्वीच्या अध्यायात भगवद्गीतेचे प्रास्ताविक निवेदन म्हणून सांख्ययोग, बुद्धियोग, बुद्धीद्वारे इंद्रिय निग्रह, निष्काम कर्म आणि नवसाधकाची स्थिती इत्यादी विविध मार्गांचे वर्णन करण्यात आले आहे. पण या सर्वांची मांडणी पद्धतशीरपणे करण्यात आली नव्हती. म्हणून आकलन किंवा बोध होण्यासाठी आणि आचरण करण्यासाठी या मार्गांची सुसंबद्ध मांडणी आवश्यक होती. यास्तव वरकरणी गोंधळात टाकणाऱ्या या गोष्टींचे स्पष्टीकरण अर्जुनाला हवे होते, ज्यामुळे सर्वसाधारण लोकही विपर्यास न करता त्याचा स्वीकार करू शकतील. शब्दांची फसवणूक करून अर्जुनाला गोंधळात टाकावे हा जरी श्रीकृष्णांचा उद्देश नव्हता, तरी अर्जुनाला कृष्ण भावनेची पद्धती म्हणजे निष्क्रियता की सक्रिय सेवा आहे हे समजून शकले नाही. दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास, गांभीर्याने आणि प्रामाणिकपणे भगवद्गीतेचे रहस्य समजून घेणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी अर्जुन आपल्या प्रश्नांद्वारे कृष्ण भावनेचा मार्ग मोकळा करीत आहे. श्री भगवान उवाच लोकेऽस्मिद्विविधा निष्ठा पुरा प्रोक्त्वा मया नघ ज्ञानयोगेन सांख्ययानां कर्मयोगेन योगिनाम. श्री भगवान म्हणाले, हे निष्पाप अर्जुना, मी यापूर्वीच सांगितले आहे की आत्मसाक्षात्कारासाठी प्रयत्न करणाऱ्या मनुष्यांचे 2 वर्ग आहेत. काही जणांचा तात्विक तर्काद्वारे अर्थात ज्ञानयोगाद्वारे आणि इतरांचा भक्तिपूर्ण सेवेद्वारे आत्मसाक्षात्कार होण्यासाठी कल असतो. तात्पर्य: दुसऱ्या अध्यायातील 39व्या श्लोकामध्ये सांख्ययोग आणि कर्मयोग किंवा बुद्धियोग या 2 मार्गांचे वर्णन भगवंतांनी केले आहे आणि याच मार्गाचे अधिक स्पष्टीकरण भगवंतांनी या श्लोकामध्ये केले आहे.
ज्या लोकांची तर्क करून प्रायोगिक ज्ञान आणि तत्त्वज्ञान यांच्या सहाय्याने सर्व ज्ञान प्राप्त करण्याची प्रवृत्ती आहे, त्यांच्यासाठी सांख्ययोग किंवा आत्मा आणि प्रकृतीच्या स्वरूपाचे पृथक्करणात्मक ज्ञान ही विषयवस्तू आहे. दुसऱ्या अध्यायातील 61व्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्याचा दुसरा वर्ग हा कृष्ण भावनाभावित कर्म करण्याचा आहे. 39व्या श्लोकातही भगवंतांनी सांगितले आहे की बुद्धियोग किंवा कृष्ण भावनेच्या तत्वानुसार कर्म केल्याने मनुष्याची कर्मबंधनातून सुटका होऊ शकते. तसेच या पद्धतीमध्ये काहीच दोष नाही. याच तत्वाचे अधिक स्पष्टीकरण 61व्या श्लोकामध्येही असे करण्यात आले आहे की हा बुद्धियोग म्हणजे पूर्णपणे परमेश्वरावर म्हणजे श्रीकृष्णांवर विसंबून राहणे आणि या प्रकारे सर्व इंद्रियांना सहजपणे संयमित केले जाऊ शकते. म्हणून ज्याप्रमाणे धर्म आणि तत्त्वज्ञान दोन्ही परस्परावलंबी आहेत, त्याप्रमाणे दोन्ही प्रकारचे योगही परस्परपूरक आहेत. तत्त्वज्ञानाविरहित धर्म म्हणजे केवळ भावना आहे किंवा कधीकधी धर्मांधता आहे आणि धर्मविरहित तत्त्वज्ञान म्हणजे केवळ मानसिक कल्पना आहे. अंतिम ध्येय हे श्रीकृष्णच आहेत, कारण जे तत्त्वज्ञानी प्रामाणिकपणे परम सत्याच्या शोधात आहेत ते सुद्धा शेवटी कृष्ण भावनेचीच प्राप्ती करतात आणि हे सुद्धा भगवद्गीतेत सांगण्यात आले आहे. ही संपूर्ण पद्धती म्हणजे परमात्म्याच्या संबंधात असणारी आत्म्याची मूळ स्वरूप स्थिती जाणणे हीच आहे. तार्किक तत्त्वज्ञान ही एक अप्रत्यक्ष पद्धत आहे ज्याद्वारे मनुष्य यथावकाश कृष्ण भावनेकडे येऊ शकतो आणि दुसरी पद्धती म्हणजे प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेमध्ये सर्व गोष्टी संबंधित पाहणे होय. या दोन्हीपैकी कृष्ण भावनेचा मार्ग हा अधिक चांगला आहे, कारण तत्त्वज्ञानात्मक प्रक्रियेने होणाऱ्या इंद्रियांच्या शुद्धीकरणावर हा मार्ग अवलंबून नाही. कृष्ण भावना हीच मुळी स्वतः शुद्धीकरण करणारी प्रक्रिया आहे. प्रत्यक्ष भक्तिपूर्ण सेवेद्वारे ही सहज तसेच उदात्त आहे. न कर्मणा मनारंभा कैक्शक्यमर्यं पुरुषो शनुते न च संन्यसनादेव सिद्धिं समधिगच्छति. केवळ कर्म न करण्याचे मनुष्य कर्मबंधनातून मुक्त होऊ शकत नाही. तसेच केवळ संन्यासानेही मनुष्य सिद्धी प्राप्त करू शकत नाही. तात्पर्य: भौतिकवादी मनुष्याचे हृदय पवित्र करण्यासाठी नेमून दिलेल्या विहित कर्माचे पालन करून शुद्ध झाल्यावरच एखादा जीवनामध्ये संन्यासाश्रम स्वीकारू शकतो. शुद्धतेशिवाय आस्मिकपणे जीवनातील चौथ्या आश्रमाचा स्वीकार करून सिद्धी प्राप्त होऊ शकत नाही. प्रायोगिक तत्त्वज्ञानी लोकांनुसार केवळ संन्यासाश्रम स्वीकारल्याने किंवा सकाम कर्मातून निवृत्त झाल्याने मनुष्य त्वरित नारायणाप्रमाणेच होतो, परंतु श्रीकृष्ण या तत्त्वाला मान्यता देत नाहीत. हृदयशुद्धीशिवाय संन्यास हा सामाजिक व्यवस्थेमध्ये केवळ गोंधळच निर्माण करतो. या उलट आपले विहित कर्म न करता एखादा जर भगवंतांच्या दिव्य सेवेचा स्वीकार करीत असेल तर त्याने या मार्गामध्ये केलेल्या कितीही प्रगतीचा स्वीकार भगवंत करतात. म्हणजेच बुद्धियोग. स्वल्पप्यस्य धर्मस्य त्रायते महतो भयात या तत्वाच्या अल्पशा पालनानेही एखादा महान संकटातून पार होऊ शकतो. न हि कश्चितश्च न मपि जातु तिष्ठत्य कर्मकृत कार्यते रवशः कर्म सर्वः प्रकृती जनैर्गुणे. प्राकृतिक गुणांपासून प्राप्त केलेल्या गुणांनुसार मनुष्याला असहाय्यपणे कर्म करण्यास भाग पाडले जाते. म्हणून कोणालाही एक क्षणभर सुद्धा काही कर्म करण्यापासून परावृत्त होता येत नाही. तात्पर्य: सतत क्रियाशील राहणे हा देहधारी जीवनाचा प्रश्न नसून आत्म्याचा स्वभावच आहे. आत्म्याच्या उपस्थिती वाचून भौतिक शरीर हालचालीही करू शकत नाही. भौतिक शरीर हे मृत यंत्राप्रमाणे आहे जे आत्म्याद्वारे चालवले जाते. हा आत्मा सतत क्रियाशील असतो व तो क्षणभरही थांबू शकत नाही.
म्हणून आत्म्याला कृष्ण भावनाभावित सत्कर्मामध्ये संलग्न व्हावे लागते. नाहीतर तो मायेच्या अधिपत्याखाली चालणारे कार्य करण्यास प्रवृत्त होतो. भौतिक शक्तीच्या प्रभावाखाली आत्मा भौतिक गुणांची प्राप्ती करतो आणि अशा आकर्षणापासून आत्म्याचे शुद्धीकरण करण्याकरिता त्याला शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मामध्ये संलग्न करणे आवश्यक असते. पण जर आत्मा हा आपल्या स्वाभाविक कृष्ण भावनाभावित कर्मामध्ये मग्न झाला तर तो जे काही करतो ते त्याच्या कल्याणासाठीच असते. श्रीमद भागवतात याला पुढील प्रमाणे पुष्टी मिळाली आहे. त्यक्त्वा स्वधर्मं चरणाम्बुजं हरे भजन्न पक्वोऽथ पतेत्ततो यदि यत्र क्व वा भद्र मभूदमुष्यं किं को वार्थ आप्तो भजतां स्वधर्मतः. कृष्ण भावनेचा आश्रय घेतलेल्या मनुष्याने जरी शास्त्रामध्ये सांगितलेल्या विहित कर्मांचे पालन केले नाही किंवा भक्तिपूर्ण सेवेचे योग्य आचरण केले नाही आणि जरी तो आदर्शापासून पतित झाला तरी त्यामध्ये त्याची हानी किंवा वाईटही नाही. पण जर त्याने शुद्धीकरणासाठी शास्त्रामध्ये सांगण्यात आलेल्या सर्व नियमांचे पालन केले आणि तो जर कृष्ण भावनाभावित नसेल तर त्याला त्यापासून काय लाभ होणार. म्हणून कृष्ण भावनेच्या या स्तरापर्यंत उन्नत होण्यासाठी शुद्धीकरणाची प्रक्रिया ही आवश्यक आहे. यास्तव संन्यास किंवा इतर कोणतीही शुद्धीकरणाची प्रक्रिया ही कृष्ण भावनाभावित होण्याच्या अंतिम ध्येय प्राप्तीसाठी सहाय्यकारक म्हणूनच आहे, कारण कृष्ण भावनेशिवाय सर्व काही व्यर्थच आहे. कर्मणेंद्रियाणि संयम्य य आस्ते मनसा स्मरन् इंद्रियार्थान्विमूढात्मा मिथ्याचारः स उच्यते. जो कर्मेंद्रिय संयमित करतो परंतु ज्याचे मन इंद्रिय विषयांचे चिंतन करीत आहे तो निश्चितपणे स्वतःची फसवणूक करतो आणि अशा मनुष्याला मिथ्याचारीच म्हटले जाते. तात्पर्य: कृष्ण भावनेमध्ये कर्म करण्यास नकार देणारे अनेक मिथ्याचारी आहेत, जे आपण ध्यानस्थ असल्याचा देखावा करतात. वास्तविकपणे असे लोक आपल्या मनामध्ये इंद्रियोपभोगाचेच चिंतन करीत असतात. असे ढोंगी लोक फाजील अनुयायांना फसविण्यासाठी शुष्क ब्रह्मज्ञानावर प्रवचनेही देतील, पण या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे हे लुच्चेच असतात. इंद्रियतृप्तीकरिता मनुष्य आपल्या कुवतीप्रमाणे कोणत्याही आश्रमाचे पालन करू शकतो, पण जर त्याने या आश्रमांना अनुलक्षून असणाऱ्या नीतिनियमांचे पालन केले तर तो आपले जीवन शुद्ध करण्यामध्ये यथावकाश प्रगती करू शकतो. तथापि आपण योगी असल्याचा देखावा करतो, पण वास्तविकपणे इंद्रियोपभोगाच्या विषयांच्या शोधात असतो. तो जरी तत्त्वज्ञानाबद्दल बोलत असला तरी त्याला लुच्चाच म्हटले पाहिजे. त्याच्या ज्ञानाला कवडी मात्रही किंमत नाही, कारण अशा पापी मनुष्याच्या ज्ञानाचे फळ भगवंतांच्या मायाशक्तीद्वारे हिरावून घेतले जाते. अशा मिथ्याचारी व्यक्तीचे मन नेहमी अशुद्धच असते, म्हणून त्याच्या ध्यानाच्या दिखाव्याला कवडी मात्रही किंमत नाही. यस्त्विंद्रियाणि मनसा नियम्यारभरेदर्जुन कर्मेंद्रिये कर्मयोगमतस्त स विशिष्यते. या उलट जर एखादी प्रामाणिक व्यक्ती मनाद्वारे इंद्रियांना संयमित करण्याचा प्रयत्न करीत असेल आणि आसक्ती न ठेवता कर्मयोगाचा प्रारंभ करीत असेल तर ती व्यक्ती अधिक श्रेष्ठ आहे. तात्पर्य: स्वैर अविचारी जीवन आणि इंद्रियतृप्तीसाठी ढोंगी अध्यात्मवादी होण्यापेक्षा मनुष्याने स्वतःचा व्यवसाय करीतच जीवनाच्या ध्येयाची प्राप्ती करीत राहणे हे कितीतरी पटीने उत्तम आहे. जीवनाचे वास्तविक ध्येय म्हणजे भवबंधनातून मुक्त होऊन भगवद्धामात प्रवेश करणे हे होय. मुख्य स्वार्थ, गती किंवा आत्मकल्याण श्रीविष्णूंची प्राप्ती करण्यातच आहे. संपूर्ण वर्णाश्रम पद्धतीची व्यवस्थाच अशा रीतीने करण्यात आली आहे, ज्या योगे आपण श्रीविष्णूंची प्राप्ती करू शकू. एखादा गृहस्थाश्रमीही कृष्ण भावनेमध्ये नियमित सेवा करून श्रीविष्णूंची प्राप्ती करू शकतो. आत्मसाक्षात्कार प्राप्तीसाठी शास्त्रामध्ये सांगितल्याप्रमाणे मनुष्य संयमित जीवन व्यतीत करून
आसक्ती न ठेवता आपला व्यवसाय करू शकतो आणि आध्यात्मिक प्रगतीही करू शकतो. जो प्रामाणिक मनुष्य या पद्धतीचे पालन करतो तो निष्पाप लोकांना फसविण्यासाठी दिखाऊ अध्यात्मकवादाचा स्वीकार करणाऱ्या पाखंडी व्यक्तींपेक्षा अत्यंत चांगल्या स्थितीत आहे. केवळ उदरनिर्वाहाकरिता ध्यान करणाऱ्या भोंदू योगीपेक्षा रस्त्यावर झाडू मारणारा प्रामाणिक झाडूवाला कितीतरी पटीने श्रेष्ठ आहे. नियतं कुरु कर्म त्वं कर्म ज्यायो ह्यकर्मण शरीरयात्रापि च तेन प्रसिद्धेद कर्मण. तुझे नियत कर्म न तू कर, कारण नियत कर्म करणे हे कर्म न करण्यापेक्षा श्रेष्ठ आहे. कर्म केल्या वाचून मनुष्य आपल्या शरीराचाही निर्वाह करू शकत नाही. तात्पर्य: असे पुष्कळ भोंदू योगी आहेत जे स्वतः उच्चकुलीन असल्याचे दर्शवितात. आध्यात्मिक जीवनातील प्रगतीकरिता आपण सर्वस्वाचा त्याग केल्याचा दिखावा करणारे अनेक मोठमोठे व्यावसायिकही आहेत. अर्जुनानेही मिथ्याचारी व्हावे अशी श्रीकृष्णांची इच्छा नव्हती. या उलट श्रीकृष्णांची इच्छा होती की अर्जुनाने क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेले नियत कर्म करावे. अर्जुन हा गृहस्थ आणि सेनापती होता, म्हणून त्याने गृहस्थ व सेनापती राहूनच क्षत्रियांसाठी सांगण्यात आलेल्या धार्मिक कर्तव्यांचे पालन करणे हे त्याच्यासाठी हितकारक होते. अशा प्रकारचे कर्तव्यपालन भौतिकवादी मनुष्याचे हृदय क्रमशः शुद्ध करून त्याची भौतिक दोषातून मुक्तता करते. उदरनिर्वाहाकरिता तथाकथित त्याग करण्याला भगवंतांनी तसेच कोणत्या शास्त्रानेही कधीच मान्यता दिली नाही. सरतेशेवटी प्रत्येकाला आत्मा आणि शरीर एकत्र ठेवण्यासाठी काहीतरी कर्म करावेच लागते. भौतिक प्रवृत्तींपासून शुद्धीकरण झाल्या वाचून लहरी खातर कर्मत्याग करणे उचित नाही. भौतिक जगात असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीमध्ये प्रभुत्व गाजविण्याची मलिन प्रवृत्ती निश्चितच असते, किंवा दुसऱ्या शब्दात सांगायचे झाल्यास इंद्रिय तृप्ती करण्याची मलिन प्रवृत्तीही असतेच. अशा दूषित प्रवृत्ती नाहीशा करणे आवश्यक आहे. नियत कर्मांद्वारे असे केल्या वाचून मनुष्याने कर्मसन्यास घेऊन दुसऱ्याच्या जीवावर राहून तथाकथित आध्यात्मकवादी होण्याचा कधीही प्रयत्न करू नये. यज्ञार्थ्यात्मकर्मणो न्यत्र लोकोऽन्यं कर्मबन्धनं तदर्थं कर्म कौन्तेय मुक्तसंगम समाचर. श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञ म्हणून कर्म केले पाहिजे, नाहीतर कर्म हे या भौतिक जगामध्ये बंधनास कारणीभूत ठरते. म्हणून हे कौन्तेया, तू आपल्या नियत कर्मांचे पालन श्री विष्णूंच्या संतोषार्थ कर आणि या प्रकारे तू नेहमी कर्मबंधनातून मुक्त राहशील. तात्पर्य: केवळ शरीराच्या निर्वाहाकरिता देखील मनुष्याला कर्म करावे लागतात. विशिष्ट सामाजिक स्थिती आणि गुणवत्ता यांच्या विहित कर्माची रचना अशी आहे की ज्यामुळे तो हेतूही साध्य होतो. यज्ञ म्हणजे भगवान श्री विष्णू आहेत. सर्व यज्ञ कर्मेही श्री विष्णूंच्या संतोषाप्रीत्यर्थच असतात. वेद सांगतात की यज्ञो वै विष्णू. दुसऱ्या शब्दात सांगायचे तर मनुष्याने यज्ञ किंवा प्रत्यक्षपणे भगवान श्रीकृष्णूंची सेवा केल्याने एकच उद्देश सिद्ध होतो. म्हणून या श्लोकात सांगितल्याप्रमाणे कृष्ण भावना हे यज्ञकर्मच आहे. श्री विष्णूंचा संतुष्ट करणे हेच वर्णाश्रम धर्माचे ध्येय आहे. म्हणून मनुष्याने श्री विष्णूंच्या संतोषाप्रीत्यर्थ कर्म केले पाहिजे. या भौतिक जगात केलेले इतर कोणतेही कर्म बंधनासच कारणीभूत ठरते, कारण चांगल्या व वाईट दोन्ही प्रकारच्या कर्मांना आपापली फळे असतात. त्यामुळे कोणतेही कर्म मनुष्याला बद्ध करते. म्हणून मनुष्याने श्रीकृष्णांना म्हणजेच विष्णू यांना संतुष्ट करण्यासाठी कृष्ण भावनाभावित कर्म करणे आवश्यक आहे. अशा प्रकारचे कर्म करणारा मुक्तावस्थेतच असतो. कर्म करण्याची हीच महान कला आहे.
परंतु आरंभी या मार्गामध्ये अत्यंत निपुण मार्गदर्शनाची आवश्यकता असते. म्हणून भगवान श्रीकृष्णांच्या भक्ताच्या निपुण मार्गदर्शनाखाली किंवा साक्षात भगवान श्रीकृष्णांच्या प्रत्यक्ष आदेशानुसार, म्हणजेच ज्यांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाला कर्म करण्याची संधी मिळाली, मनुष्याने परिश्रमपूर्वक दक्षतेने कर्म केले पाहिजे. इंद्रिय तृप्तीसाठी काहीही न करता सर्व काही केवळ श्रीकृष्णांच्या संतुष्टीकरिताच केले पाहिजे. असे आचरण मनुष्याचे केवळ कर्मबंधनातून रक्षण करते असे नव्हे, तर त्यामुळे त्याचे यथावकाश भगवंतांच्या दिव्य प्रेममयी सेवेप्रत उन्नती होते. केवळ अशा सेवेमुळे भगवद्धामाची प्राप्ती होऊ शकते. सहयज्ञा प्रजा सृष्ट्वा पुरोवाच प्रजापती अनेन प्रसविष्य ध्वमेशं वोऽस्तिष्ठाका मधुक. सृष्टीच्या आरंभी प्रजापतीने श्री विष्णू प्रीत्यर्थ यज्ञासहित मनुष्य आणि देवतांना निर्माण केले आणि त्यांना वरदान देऊन म्हणाले की तुम्ही या यज्ञापासून सुखी व्हा, कारण यज्ञ केल्याने सुखी राहण्यासाठी आणि मोक्षप्राप्ती करण्यासाठी आवश्यक त्या सर्व गोष्टी तुम्हाला सहजपणे प्राप्त होतील. तात्पर्य: प्रजापतीने म्हणजेच श्री विष्णू यांनी निर्माण केलेली भौतिक सृष्टी म्हणजे बद्ध जीवांना स्वगृही भगवद्धामात परत जाण्यासाठी दिलेली सुसंधीच आहे. या भौतिक सृष्टीमधील सर्व जीव हे भौतिक प्रकृतीद्वारे बद्ध करण्यात आले आहेत, कारण त्यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्ण किंवा श्री विष्णू यांच्याशी असणाऱ्या आपल्या संबंधाचे विस्मरण झाले आहे. भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे वैदिक तत्त्वेही आपल्याला आपल्या शाश्वत संबंधांचे ज्ञान देण्यासाठी आहेत. भगवंत सांगतात की वेदांचा उद्देश त्यांना जाणणे हा आहे. वैदिक मंत्रात म्हटले जाते की पतिं विश्वस्यात्मेश्वरम, म्हणून सर्व जीवांचे परमेश्वर पुरुषोत्तम भगवान श्री विष्णू हेच आहेत. श्रीमद भागवतातही श्रील शुकदेव गोस्वामी भगवंतांचे अनेक प्रकारे पती म्हणून वर्णन करतात. श्रिय पतिर्यपती प्रजापतिर्धिया पतिर्लोकपतिर्धरापती पतिर्गतश्चान्ध कवृक्षी सात्वना प्रसीदतां मे भगवान सतां पती. भगवान विष्णू हे प्रजापती आहेत आणि ते सर्व प्राणीमात्रांचे, सर्व जगताचे, सर्व सुंदर वस्तूंचे पती आणि प्रत्येकाचे रक्षणकर्ते आहेत. श्री विष्णूंच्या संतुष्टीसाठी यज्ञ करणे हे बद्ध जीवांना शिकविण्यासाठी म्हणून भगवंतांनी या सृष्टीची निर्मिती केली आहे. त्यामुळे या भौतिक जगात असतानाच ते चिंताविरहित सुखी जीवन व्यतीत करू शकतील आणि वर्तमान भौतिक शरीराच्या विनाशानंतर भगवद्धामामध्ये प्रवेश करू शकतील. बद्ध जीवांकरिता भगवंतांनी केलेली ही संपूर्ण योजना आहे. यज्ञ केल्याने बद्ध जीव यथावकाश कृष्ण भावनाभावित होतो आणि त्याचमध्ये सर्व सद्गुण आढळून येतात. कलियुगासाठी संकीर्तन यज्ञाची शिफारस वैदिक शास्त्रांनी केली आहे आणि कलियुगातील सर्व मनुष्यांच्या मुक्ततेकरिता या दिव्य पद्धतीचा परिचय भगवान श्री चैतन्य महाप्रभूंनी करून दिला. संकीर्तन यज्ञ आणि कृष्ण भावना हे परस्पर पूरकच आहेत. भगवान श्रीकृष्णांच्या भक्तरूप अवताराचा श्रीकृष्ण चैतन्य महाप्रभू उल्लेख हे श्री भगवतात संकीर्तन यज्ञाचा विशेष संदर्भ देऊन पुढील प्रमाणे केलेला आहे. कृष्णवर्णम त्विषा कृष्णम सांगोपांगास्त्र पार्षदम यज्ञे संकीर्तन प्रायेर्येजन्ति ही सुमेधस. या कलियुगामध्ये जे वास्तविक बुद्धिमान लोक आहेत ते पार्षदासहित अवतरित होणाऱ्या भगवंतांचे संकीर्तन यज्ञ करून पूजन करतील. वैदिक शास्त्रांमध्ये सांगण्यात आलेले इतर यज्ञ करणे या कलियुगात साध्य आहे नाही, पण भगवद्गीतेत सांगितल्याप्रमाणे संकीर्तन यज्ञ हा सर्व सिद्धींकरिता सहज साध्य आणि उदात्त आहे. देवान्न भावयतानेन
ते देवा भावयन्तु व परस्परं भावयन्त श्रेय परमवाप्यस्थत. यज्ञाने संतुष्ट झालेल्या देवदेवता तुम्हालाही संतुष्ट करतील आणि या प्रकारे मनुष्य आणि देवदेवता यांच्यामधील परस्पर सहयोगाने सर्वांसाठी सर्वत्र समृद्धीचेच साम्राज्य पसरेल. तात्पर्य: देवतांना भौतिक कार्याचे प्रशासन करण्यासाठी विशेष शक्ती प्रदान करण्यात आलेली असते. प्रत्येक जीवनाच्या शरीर आणि आत्म्याच्या पोषणासाठी आवश्यक वायू, प्रकाश, पाणी आणि इतर सर्व वस्तूंचा पुरवठा करण्याचे कार्य देवतांकडे सोपविण्यात आलेले असते. पुरुषोत्तम श्री भगवान यांच्या शरीराच्या विविध भागांमध्ये असणाऱ्या या देवदेवता म्हणजेच असंख्य सहाय्यकच आहेत. त्यांची संतुष्टी किंवा असंतुष्टी मनुष्यांनी केलेल्या यज्ञावर अवलंबून असते. काही यज्ञ विशिष्ट देवतांना संतुष्ट करण्यासाठीच असतात, परंतु असे असले तरीही सर्व यज्ञांमध्ये भगवान श्री विष्णू यांनाच प्रमुख अधिष्ठाता म्हणून पूजले जाते. भगवद्गीतेतही सांगण्यात आले आहे की श्रीकृष्ण हे स्वतः सर्व प्रकारच्या यज्ञांचे भोक्ता आहेत. भोक्तारम यज्ञ तपसाम. म्हणून शेवटी यज्ञपतीला संतुष्ट करणे हाच सर्व यज्ञांचा मुख्य हेतू आहे. ज्यावेळी असे यज्ञ योग्य रीतीने केलेले जातात, तेव्हा स्वाभाविकपणेच पुरवठा करणाऱ्या विविध विभागांचे अधिकारी असणाऱ्या देवदेवता संतुष्ट होतात आणि त्यामुळे नैसर्गिक पदार्थांच्या पुरवठ्यामध्ये तुटवडा पडत नाही. यज्ञकर्मापासून इतर अनेक आनुषंगिक लाभ होतात. यज्ञ अंततः भौतिक बंधनातून मुक्त होण्यास कारणीभूत ठरतात. वेदांमध्ये सांगितल्याप्रमाणे यज्ञकर्मामुळे आपली सर्व कार्य शुद्ध होतात. आहारशुद्धो सत्वशुद्धी सत्वशुद्धो ध्रुवा स्मृती स्मृतिलंभे सर्वग्रंथींना विप्रमोक्ष. यज्ञ केल्याने मनुष्याचा आहार शुद्ध होतो आणि शुद्ध आहार ग्रहण केल्याने त्याचे जीवन शुद्ध बनते. जीवनशुद्धीमुळे स्मृतीमधील अतिसूक्ष्म ऊतींचे शुद्धीकरण होते आणि जेव्हा स्मृती शुद्ध होते तेव्हा मनुष्य मोक्षमार्गाबद्दल विचार करू शकतो आणि या सर्वांची परिणती वर्तमान समाजासाठी अत्यावश्यक असणाऱ्या कृष्ण भावनेमध्ये आहे.